श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना? तर आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते तुम्ही नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, लोखंडाचा गोळा जर पाण्यात टाकला तर तो लगेच बुडतो. तेच तो गोळा कापून ठोकून त्याचा जर पातळ पत्रा केला तर तो तरंगतो. त्याचप्रमाणे मनुष्याच्या ठिकाणी जोपर्यंत देहाभिमान आहे, अहंकार आहे, तोपर्यंत त्याला भवसागरात बुडण्याची भीती असते. म्हणजे त्याला अनेक प्रकारे त्रास असतात. तेच आमच्या बोधाने जर त्याचा अहंकार गळून गेला तर मात्र त्याला बुडण्याची भीती राहतच नाही. म्हणजे त्याला कोणताही त्रास होत नाही. तर माणसाने परमेश्वराचे सतत नाम स्मरण करणे होय. तसेच बाळांनो, जी माणसे आपल्या अडचणीच्या काळात, संकटाच्या वेळी धावून येतात, ती माणसे देवापेक्षा कमी नसतात. कारण देव जरी प्रत्यक्ष दिसत नसला तरी अशा माणसांच्या रूपात तो आपल्याला प्रत्यक्ष मदत करीत असतो. तर अशा माणसांना कधीच विसरू नका, त्यांची जाणीव ठेवा. तसेच बाळांनो, पोपट सारा दिवस राम राम म्हणतो, पण राम कोण व आपण कोण हे तो जाणत नसतो. त्यामुळे मांजराच्या भीतीपासून तो लांबच राहतो. त्याप्रमाणे आपण पण देवाला जरी रोज अळवीत राहिले तरी देव कोण व आपण कोण हे जोवर पक्की आपल्याला समजत नाही तोवर आपली भीती दूर जात नाही. त्याकरिता देवाला शरण जाऊन देवाचा व आपला काय संबंध आहे तो आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, हे लक्षात ठेवा बाळांनो. स्वामी सांगतात, बाळांनो, गुरुभक्ती म्हणजे गुरुनी दाखवलेला मार्ग आचरणात आणणे. मनात दया आणि वाणीमध्ये गोडवा, अंतःकरणात परमेश्वराचे नाम असेल. अंतःकरणात जर परमेश्वराचे नाम असेल तर देवाची कृपा आपल्याला आपोआप प्राप्त होते. आणि बाळांनो, आम्ही तुमच्या जीवनातील अंधार दूर करणारे दीप आहोत. आमच्या चरणाजवळ तुमचे जोडलेले मन कधीच भरकटणार नाही. बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात आमच्या नाम स्मरणाने करा आणि प्रत्येक कर्म आमच्या चरणी अर्पण करा. आमच्या नामावर अखंड विश्वास ठेवा. बाळांनो, जीवनात कितीही अंधार आला तरी आमचे नाव तुमच्या ओठावरच ठेवा. आमची कृपा ही आईपेक्षाही कोमल व आकाशापेक्षाही विशाल असते, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आम्ही भक्तांच्या हृदयातील न उच्चारलेली प्रार्थनाही ऐकत असतो. योग्य वेळी भक्तांचा भार हलका करू लागतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढा विश्वास ठेवतो तेवढा विश्वास परमेश्वरावर ठेवावा, तरच परमेश्वर आपल्याला समाधान देणार. तसेच बाळांनो, आम्ही तुमची परीक्षा घेत असतो. आम्ही तुमचा संयम बघत असतो. तुम्हाला आम्ही भरपूर अडचणी, संकटे देत असतो. पण काही आमचे भक्त आमची सेवा सोडून जातात, पण ते चुकीचे आहे ना. पण बाळांनो, तुम्ही विसरू नका की संकटे कितीही मोठे असली तरी त्या संकटाहून आम्ही किती मोठे आहोत हे तुम्ही मनात ठेवायचे आणि न घाबरता आमच्या सेवेत चालत राहायचे. कारण आम्ही एकदा तुमचा धरला की सोडत नसतो. बाळांनो, आम्ही नेहमीच म्हणत असतो की भिवू नका बाळांनो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचे सत्य वचन आहे. बाळांनो, प्रत्येक शब्द ना शब्द लक्षात ठेवा. म्हणूनच बाळांनो, आमच्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने आमचे नाम घ्या. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.